असीम सरोदेंनी ट्विट केलेलं आहे. पाहूयात त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे, पण 37 नंबरचं मॅटर सुनावणीसाठी रीच होणं कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेंकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेत काय होईल. तर मला वाटतं शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदेंचे राजकीय महत्त्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयात कधीतरी संपेल, असं सुद्धा असीम सरोदेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंतर्फे जी पिटिशन करण्यात आलेली आहे त्या ती पिटिशन सिरियल नंबर 37 वर लागलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जे कामकाज हळूवार पद्धतीने सुरू असते त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 37 नंबरची केस 4 वाजेपर्यंत सुनावणीसाठी येईल असं काही आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे कदाचित पुढची तारीख होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून कदाचित तारखा हा एक मार्ग असू शकतो. कसं होणार? पण आता याच्यात दुसरी गोष्ट तुम्ही जी विचारलेली महत्त्वाची आहे की जे नगरसेवक म्हणून शिंदे सेनेतर्फे निवडून आले, जे आमदार म्हणून शिंदे सेनेतर्फे आले, जे खासदार म्हणून आले, तर ते जेव्हा निवडून आले सगळेजण तेव्हा कायदेशीररित्या हा शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला होता. कायदेशीररित्या ते धनुष्यबाण हे चिन्ह वापरू शकत होते. त्यांना ते अधिकार निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडून आलेल्या कोणत्याही उमेदवारांवर काही परिणाम याचा होणार नाही.